मित्रांनो, आज आपण विधिमंडळाचे किस्से ऐकणार आहोत. विधिमंडळाचे कामकाज कसे चालावे याबाबत महाराष्ट्र विधानसभेचे भूतपूर्व सभाध्यक्ष श्री बाळासाहेब भारदे यांनी अत्यंत समर्पक शब्दात आपले मत मांडले आहे. ते म्हणतात, विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन ही त्यांची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांची सेवा साधण्याचे साधन म्हणजे विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विनोद आणि विरोध, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, सवाल आणि जवाब, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, आवेश आणि आर्जव इत्यादी गोष्टींचा पावन संगम या विधानसभेत अनुभवावयास मिळतो. तोल सांभाळून बोल कसा लावावा, वैर सोडून वार कसा करावा, नर्म होऊन वर्म कसे भेदावे, दुजाभाव असून बंधुभाव कसा ठेवावा, अल्पमताने बहुमताला व बहुमताने लोकमताला कसा प्रतिसाद द्यावा आणि हे सर्व साधने बांधण्यात लोकसेवेचे संधान कसे सुटू नये या सर्व गोष्टींची दक्षतापूर्वक परिपालन म्हणजे वैधानिक कार्य. विधानसभा म्हणजे शिवरोप्यांच्या गप्पांचे ठिकाण नसून नवमहाभारताचे व्यासपीठ आहे, असे ते म्हणतात. भाषणातून जनतेवर आपली छाप पडली पाहिजे याकरिता उमेदवार प्रयत्नशील असतात. त्यासाठी आपले भाषण प्रभावी कसे होईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे उमेदवार बोलका असला पाहिजे असं समजलं जातं. पण प्रत्येक वेळी बोलका उमेदवार प्रभावी ठरेलच असं नाही. अथेन्समध्ये पूर्वी अशी प्रथा होती की एकाच व्यासपीठावर दोन्ही एकमेकांच्या विरोधी उमेदवार आपापली मते मांडत. एकाचं झालं की दुसरं मत मांडी भाषण दे. एकदा काय झालं, निवडणुका जवळ आल्या, प्रचार सुरू झाला. व्यासपीठावर दोन्ही उमेदवार होते. एकाने बोलायला सुरुवात केली, मी निवडून आल्यावर असं करेल तसं करेल. तासभर तो बोलला. दुसऱ्या उमेदवाराला बोलण्यासाठी काही ठेवलंच नाही त्याने. पण दुसरा उमेदवार चाणाक्ष होता. त्यानं भाषणाला सुरुवात केली आणि एका वाक्यात भाषण संपवून टाकलं. दुसरा उमेदवार भरपूर मताने जिंकून आला. ते वाक्य होतं, माझ्या मित्रांनी जी आता आश्वासने दिली आहेत ती सर्व मी निवडून आल्यावर पूर्ण करेन. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले उमेदवार आपण निवडून यावे यासाठी प्रयत्न करतात. आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकदा असंच प्रचारादरम्यान एक उमेदवार आपली बाजू मांडत असतानाचा हा किस्सा आहे. उमेदवार आपली बाजू मांडत असताना मध्येच एक महिला जोरात ओरडायची आणि काहीतरी निरर्थक प्रश्न विचारायची, ज्याचं उत्तर उमेदवार देऊ शकला नसता. उमेदवार तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आणि पुढे बोलू लागायचा. महिला परत मध्ये जोरात ओरडायची. काही वेळानंतर उमेदवाराला महिलेचा राग आला आणि तो तिला म्हणाला, मॅडम तुमचं तोंड बंद केलं तर तुम्ही खूप सुंदर दिसाल. महिलेला या गोष्टीचा राग आला आणि ती जोरात किंचाळल्यागत म्हणाली, तू जर माझा नवरा असता तर मी तुला विष दिलं असतं. उमेदवार शांत स्वरात म्हणाला, मॅडम तुम्ही जर माझी बायको असता तर ते विष मी हसत पिलं असतं. असं बोलून उमेदवाराने सर्वांची मनं जिंकली. आपल्याला माहित आहे की निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार किती मेहनत घेतात, पण जिंकतो एकच, बाकी सगळे हारतात, दुःखी होतात. त्यांना आपल्या कष्टाचं चीज न झाल्यामुळे काहींना तर नैराश्य येतं. पण एक उमेदवार हरला तरी खूप खुश होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची लवलेशही नव्हता. तेव्हा त्याचा शुभचिंतक म्हणा किंवा त्याला पाठिंबा देणारा साथीदार म्हणा, तो उमेदवाराला म्हणाला, का हो साहेब, आपण हरलो याचं तुम्हाला दुःख नाही झालं? तेव्हा तो उमेदवार त्या साथीदाराला म्हणाला, मी खूप नशीबवान आहे, हरलो. निवडणुकीच्या काळात मी लोकांना जी आश्वासने दिली होती ती यादी तू बघितल्यावर तुलाही वाटेल, आपण बरं झालं हरलो. तिसरा किस्सा असा आहे की सभागृहात चर्चा चालू होती. तेव्हा अचानक सर्व सदस्यांचं एका आवाजाकडे लक्ष गेलं. माननीय आमदार साहेब झोपले होते आणि ते जोरात घोरत होते. सभाध्यक्षांनी त्या महाशयांना झोपेतून जागा करायला सांगितलं. महाशय जागे झाले. सभाध्यक्षांनी महाशयांना लेक्चर द्यायला सुरुवात केली. तुम्हाला शोभतं का वगैरे, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तुम्ही, असं बरंच काही ऐकल्यानंतर आमदार महाशय शांतपणे म्हणाले, असा कायदा आहे का की विधानसभेचं कामकाज चालू असताना झोपायचं नाही? सभाध्यक्षांना काय उत्तर द्यावं काही सुचेना. आमदार साहेबांनी जिंकल्याच्या आविर्भावात डोळे मिटले. तेव्हा त्यांच्या कानावर सभाध्यक्षांचे शब्द पडले, आमदार साहेब, सभागृहात झोपायला नकार देता येणार नाही, पण घोरता येणार नाही, कारण त्या आवाजानं कामकाजात अडथळा येतो. तसा अडथळा आला तर तुम्हाला निलंबित केल्या जाईल. किस्सा नंबर 4. 1966 मधील हा प्रसंग आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी यशस्वी करणे आणि त्यासाठी राष्ट्रीय सप्ताह पाळणे याबाबत सभागृहात चर्चा सुरू होती. प्र. के. आत्रे हे त्याच वेळी सभागृहाचे सभासद होते. दारूबंदीच्या संदर्भात ते वेगवेगळे प्रश्न विचारून मंत्र्यांना पेचात टाकायचा प्रयत्न करत होते. दारूबंदी सप्ताह कधीपासून सुरू करणार आहात या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री श. वी. सोनवणे म्हणाले, दारूबंदी सप्ताह महात्मा गांधींच्या जयंतीपासून पाळण्यात येईल.
तेव्हा अत्रे म्हणाले, महात्मा गांधींसारख्या जागतिक कीर्तीच्या माणसाच्या जयंतीच्या दिवशी हा सप्ताह पाळणे योग्य होणार नाही. माझी अशी सूचना आहे की मोरारजी देसाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा सप्ताह साजरा करावा. त्याला खर्चही कमी येईल, कारण त्यांची जयंती 4 वर्षातून एकदा येते. यावर सभागृहात एकच हास्या पिकल्या. मित्रांनो, तुम्हाला जर किस्से आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.